गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो आपला कन्सेप्ट चालू होतोय बेटा तो आहे ऑल डे इफिशियन्सी. कुठला कन्सेप्ट चालू होतोय बेटा आपला ऑल डे इफिशियन्सी. हा खूप मोठा चॅप्टर मधला शेवटचा कन्सेप्ट आहे थेरॉटिकल, आणि मग याच्यावरती आपल्याला सम्स बघायचे आहेत बेटा. ठीक आहे. तर ऑल डे इफिशियन्सी सगळ्यात पहिले आपण फॉर्म्युला बघू. ऑल डे इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय बेटा? आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे अपॉन इनपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे. ठीक आहे. तेच इनपुट एनर्जी इन किलोवॅट पुन्हा दोन भागात डिवाइड होते. आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे प्लस लॉसेस. आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे प्लस लॉसेस. हे तुमचे दोन फॉर्म्युले कुठे असतात बेटा? ऑल डे इफिशियन्सी. दोघं सेमच आहेत, काही वेगळे नाही आहेत. फक्त इनपुट एनर्जी म्हणजे काय असते? आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे प्लस लॉसेस. आधी प्लीज व्हिडिओ पॉज करून हे दोघं फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. हेडिंग टाका ऑल डे इफिशियन्सी. हेडिंग टाका ऑल डे इफिशियन्सी. हेडिंग टाका ऑल डे इफिशियन्सी. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. 2 मिनिटं. हां, ऑल डे इफिशियन्सी हेडिंग टाकली आहे. आता हे दोघं फॉर्म्युले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. हे दोघं फॉर्म्युले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. हे दोघं फॉर्म्युले व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता ना बेटा खूप 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 महत्वाचा कन्सेप्ट चालू होतोय ऑल डे इफिशियन्सीचे गणित. ऑल डे इफिशियन्सीचे गणित एखाद किंवा दुसरं गणित 100% असतं. 100% पेपरमध्ये असतं म्हणजे असतंच ऑल डे इफिशियन्सीचं. ऑल डे इफिशियन्सीचे गणित सोडवताना मी माझ्या पद्धतीने सोडवतोय. ठीक आहे. त्या पद्धतीमध्ये तुम्हाला एक 7 स्टेप्स करायचे आहेत. ते 7 स्टेप्स केले की गणित ऑटोमॅटिक सुटतं. ठीक आहे. प्रत्येक गणित तुम्हाला हे 7 स्टेप्स मध्ये सोडवायचं आहे. ते 7 स्टेप्स सोडवले की तुमचं ते गणित सुटत असतं. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय करायचं बेटा? तुम्हाला एका किलोवॅट मध्ये लोडची किंमत वगैरे दिलेली असेल, त्याचं कन्व्हर्शन केव्हीए मध्ये करायचं असतं. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप किलोवॅटचं कन्व्हर्शन केव्हीए मध्ये करायचं बाय युझिंग द फॉर्म्युला लोड अपॉन पॉवर फॅक्टर. बाय युझिंग द फॉर्म्युला कुठला बेटा? लोड अपॉन पॉवर फॅक्टर. सेकंड स्टेप मध्ये बेटा आपल्याला कॉपर लॉस काढायचा असतो फॉर डिफरंट लोड्स. वेगवेगळ्या लोडसाठी मला कॉपर लॉस काढायचा असतो. वेगवेगळ्या लोडसाठी कॉपर लॉस काढायचा असतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे केव्हीए अपॉन फर्स्ट केव्हीए इंटू द फर्स्ट कॉपर लॉस. फॉर्म्युला काय? केव्हीए अपॉन फर्स्ट केव्हीए चा स्क्वेअर इंटू द फर्स्ट कॉपर लॉस. केव्हीए अपॉन फर्स्ट केव्हीए त्याचा स्क्वेअर इंटू द फर्स्ट कॉपर लॉस. आता मुलं म्हणतात सर फर्स्ट केव्हीए आणि फर्स्ट कॉपर लॉस काय? तर फर्स्ट केव्हीए आणि फर्स्ट कॉपर लॉस या दोघी किमती तुम्हाला सम मध्ये दिलेल्या असतात. ठीक आहे. फर्स्ट केव्हीए आणि फर्स्ट कॉपर लॉस तुम्हाला सम मध्ये दिलेल्या असतात. आणि हा जो केव्हीए तो आपण केव्हीए पहिल्या स्टेप मधून ऑब्टेन करतो बेटा. हा जो इथे केव्हीए फक्त आहे तो केव्हीए आपण पहिल्या स्टेप मधून ऑब्टेन केलेला असतो. तो खालच्या स्टेप मध्ये टाकायचा आणि मग तुम्हाला हे कॉपर लॉस भेटेल. कॉपर लॉस फॉर डिफरंट लोड साठी. ठीक आहे. बरं, याच्यामध्ये बेटा कधी कधी सेकंड स्टेप माझी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे, ए पार्ट आणि बी पार्ट. बी पार्ट मध्ये काय किंवा ही स्टेप किंवा ए पार्ट कधी होतो? जेव्हा मला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला असतो. ही स्टेप कधी करायची बेटा? जेव्हा मला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला असतो. जेव्हा मला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला असतो. 2-3 वेळेस बोलतोय, नीट ऐका. कधी कधी काय होतं बेटा? आपल्याला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला नसतो. ठीक आहे. मग फर्स्ट कॉपर लॉस दिलेला नसतो त्यावेळेस तुला त्यांनी मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असते. त्यावेळेस तुम्हाला त्यांनी काय दिलेली असते? मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असते. मग मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला केव्हीए अपॉन कॉस ऑफ फाय, केव्हीए कॉस ऑफ फाय आपण खाली केव्हीए कॉस ऑफ फाय प्लस आयर्न लॉस प्लस कॉपर लॉस इंटू द 100. पण मॅक्सिमम इफिशियन्सी म्हणून पॉवर फॅक्टरची किंमत 1 असते आणि आयर्न लॉस इज इक्वल टू कॉपर लॉस असतो. आयर्न लॉस इज इक्वल टू कॉपर लॉस. हा कधी कधी यांनी मॅक्सिमम इफिशियन्सी घेताना पण पॉवर फॅक्टर वेगळा घ्या असं सांगितलेलं असतं. ठीक आहे. पण जर दिलेलं नसेल त्यावेळेस मी कॉस फायची किंमत किती घेईल बेटा? 1. कॉस फायची किंमत 1 तेव्हाच घ्यायची जेव्हा त्यांनी कॉस फायची किंमत दिलेली नसेल तेव्हा. जर दिलेली असेल तर मला तीच स्पेसिफिक किंमत घ्यावी लागते. पण हा जो खालचा फंडा आहे बेटा, आयर्न लॉस इज इक्वल टू द कॉपर लॉस, हा प्रत्येक मॅक्सिमम इफिशियन्सीसाठी सेम राहील. प्रत्येक मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असेल तेव्हा हे सेम राहील. मग जर आयर्न लॉस इज इक्वल टू कॉपर लॉस असेल तर आयर्न लॉस च्या ऐवजी मी कॉपर लॉस दिलं. कॉपर लॉस प्लस कॉपर लॉस. मग एक कॉपर लॉस अधिक एक कॉपर लॉस किती आले? 2 कॉपर लॉस. 2 कॉपर लॉस आणि तुम्हाला इथे मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असेल. आणि तुम्हाला इथे मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असेल बेटा. ठीक आहे. मॅक्सिमम इफिशियन्सी तुम्हाला दिलेली असेल. इथे कॉपर लॉस पण आपण इथे कॅल्क्युलेट करतो. इथे आपण काय कॅल्क्युलेट करतो बेटा? कॉपर लॉस म्हणजे मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असेल, केव्हीए पण असेल, कॉस ऑफ फाय पण दिलेला असेल, केव्हीए पण असेल, कॉस ऑफ फाय पण असेल. फक्त मला कॉपर लॉस माहिती नसतो, तो आपण कॅल्क्युलेट करून घेतो. तो जो कॅल्क्युलेट करतो बेटा
तो कधी झाला म्हणजे जर मला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला नसेल. हा जो कॉपर लॉस भेटतो तोच माझा आता काय होईल बेटा, फर्स्ट कॉपर लॉस होईल. तो माझा फर्स्ट कॉपर लॉस झाला की पुन्हा मग ह्या फॉर्म्युल्याने आपण वेगवेगळ्या लोडसाठी कॉपर लॉस काढून घ्यायचा. वेगवेगळ्या लोडसाठी पुन्हा हा फॉर्म्युला. हे जे खालची स्टेप आहे बेटा ती कधी सोडवावी लागते, जर मला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला नसेल. ही खालची स्टेप बी पार्ट मला तेव्हाच सोडवावा लागतो जेव्हा मला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला नसेल. बी पार्ट मला तेव्हाच सोडवावा लागतो जेव्हा मला फर्स्ट कॉपर लॉस दिलेलं नसेल बेटा. अशा टाईपचे गणित आहेत. शेवटचे एक गणित अशा स्टाईलचे पण आहेत, ते मी तुम्हाला तेव्हा पण सांगेल बेटा. ठीक आहे, ते गणित घेताना तेव्हा पण मी तुम्हाला सांगेल. स्टार्टिंगच्या गणितांमध्ये आपल्याला फर्स्ट कॉपर लॉस दिलेला आहे तेव्हा आपण मग त्याच्या अकॉर्डिंगली सोडू. थर्ड स्टेप, मग कॉपर लॉस फॉर 24 आवर्स काढायचा. कॉपर लॉस फॉर 24 आवर्स काढताना कॉपर लॉस आपल्याला वेगवेगळ्या लोडसाठी दिलेला असतो. त्याच्या अनुषंगाने आपण 24 तासांसाठी कॉपर लॉस काढायचा. कसा काढायचा ते मी गणितामध्ये सांगेल. आयर्न लॉस फॉर कॉपर लॉस काढायचा. आयर्न लॉस काढताना आयर्न लॉस इंटू द 24 असा फॉर्म्युला आहे. मग टोटल लॉस काढताना या दोघं लॉसेसची काय करायची बेटा, ऍडिशन. या दोघं लॉसेसची ऍडिशन करायची, मग मला तो टोटल लॉस भेटेल. टोटल लॉस भेटला मग नंतर ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर काढायचं असतं. मग काय काढायचं, ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर. ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर साठी लोड इन किलोवॅट इंटू द आवर प्लस हे पुढे कंटिन्यू करा बेटा. हे जे आहे पुन्हा लोड इन किलोवॅट इंटू द आवर प्लस पुन्हा लोड इन किलोवॅट इंटू द आवर. माझ्याकडे जागा नव्हती म्हणून मी त्याला खाली लिहित गेलोय. तुमच्याकडे जागा असेल तुम्ही असं कंटिन्यू लिहा. त्याला कंटिन्यू लिहा बेटा. लोड इन किलोवॅट इंटू द आवर प्लस पुन्हा लोड इन किलोवॅट इंटू द आवर प्लस लोड इन किलोवॅट इंटू द आवर. आणि मग फायनली ऑल डे इफिशियन्सी, जो की फॉर्म्युला इथेच आहे, आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे. आपण आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे प्लस लॉसेस इंटू द फक्त काय बेटा 100 पर्सेंटेज मध्ये असते म्हणून इंटू द काय 100. ठीक आहे, ओके. आता व्हिडिओ पॉज करून एकदम शांततेमध्ये हे स्टेप्स लिहून घ्यायचे आहेत. स्टेप्स फॉर द सम्स ऑफ ऑल डे इफिशियन्सी. हेडिंग टाका, स्टेप्स फॉर द सम्स ऑफ ऑल डे इफिशियन्सी. 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 आणि हे सगळे फर्स्ट सेकंड मध्ये ए पार्ट, बी पार्ट, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप, फिफ्थ स्टेप, सिक्स स्टेप आणि सेव्हन स्टेप सगळं एकदम शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके बच्चांनो, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा मी माझे सम स्टार्ट करतोय. खूप महत्वाचं, आता मी इथे माझे सम स्टार्ट करतोय. सम सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिलं गणित तुम्हाला पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय. सगळ्यात पहिलं गणित इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, काय म्हणतोय ते बघा. अ डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर हॅज अ फॉलोइंग लोड पॅटर्न फॉर 24 hours. Calculate all the efficiency in the transformer. Calculate all the efficiency if the transformer has of किती बेटा 50 kVA. kVA ची किंमत kVA ची किंमत किती बेटा 500 kVA. सॉरी 500 kVA. आता याला कन्वर्शन नका करत बसू, याला कन्वर्शन करायचं नाही. हा जो kVA आला ना म्हणजेच तो माझा फर्स्ट kVA हे लक्षात घ्या. तो माझा काय झाला फर्स्ट kVA. त्याच्यानंतर विथ आयर्न लॉस ची किंमत किती बेटा 2.5 किलोवॅट. 2.5 किलोवॅट. अँड फुल लोड कॉपर लॉस ची किंमत 4.5 किलोवॅट. 4.5 किलोवॅट. ओके, त्याच्यानंतर त्यांनी एक टेबलच्या फॉर्म मध्ये मला पुन्हा लोड पॉवर फॅक्टर आवर्स असं दिलेलं आहे. लोड पॉवर फॅक्टर आवर्स असं दिलेलं आहे बेटा. लोड पॉवर फॅक्टर आणि आवर्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला पुढे यूज होईल. आता पुढे काय करायचं, सगळ्यात पहिली स्टेप मी तर फर्स्ट स्टेप लिहितो. काय करायचं बेटा किलोवॅटचं कन्वर्शन केव्हीए मध्ये. पहिल्या स्टेप मध्ये किलोवॅटचं कन्वर्शन कशात करायचंय केव्हीए. मग केव्हीए ठीक आहे, किलोवॅटचं कन्वर्शन कशात करायचंय केव्हीए. मग इथे किलोवॅट लिहितो ठीक आहे आणि इथे केव्हीए लिहितो. पहिलं गणित आहे फुल कॉन्सन्ट्रेशन लिहून बघा. किलोवॅट, पहिलं किलोवॅट किती बेटा 400. पा टेबलच्या फॉर्म मध्ये दिसतंय 400. मग इथे 400 त्याला डिवाइडेड बाय पॉवर फॅक्टर. त्याला डिवाइडेड बाय काय बेटा पॉवर फॅक्टर.
पॉवर फॅक्टर पण तुम्हाला सम्स मध्ये दिलेला असतो. पॉवर फॅक्टर पहा, 400 ला पॉवर फॅक्टर किती आहे बेटा? 0.7. मग 0.7 400 भागिले 0.7 कॅल्क्युलेशन करा. 400 भागिले 0.7 किती आलं? 571.42 राईट आहे. 571.42. ओके, पुढे आता पुढे 400 झालं, मग पुढे किती आहे? 350. मग याचं कन्वर्शन कसं होईल? पुन्हा 350 त्याला भागिले किती बेटा? 0.8. तसंच आधी सगळे लिहून घेतो वाटल्यास तर. 150 पुढचं आहे, मग 150 भागिले 0.75. त्याच्यानंतर 200 आहे, 200 भागिले किती आहे बेटा? 0.7. आपण इथे मुद्दाम लाईनी टाकून देऊ, म्हणजे मग प्रत्येकाचं वेगवेगळं असं आहे ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके. आता इथे किमती लिहायच्यात आपल्याला प्रत्येकाच्या. ठीक आहे, पहिलं किती आहे बेटा? 350 भागिले 0.8 किती आलं? 437.5. पुढे 150 भागिले 0.75 किती आलं? 200. ओके, आणि सगळ्यात शेवटी 200 भागिले 0.7 किती आलं? 285.71. ओके, म्हणजे तुम्ही ह्या गणितामध्ये पहिली स्टेप काय केली बेटा? किलोवॅट मध्ये दिलेलं होतं, त्याचं कन्वर्शन कशात केलं? केव्हीए मध्ये केलं. किलोवॅट मधचं कन्वर्शन कशात केलं बेटा? केव्हीए मध्ये करून टाकलं. किलोवॅटचं कन्वर्शन कशात केलं? केव्हीए. ही झाली माझी फर्स्ट स्टेप. ही काय झाली? फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं बेटा? कॉपर लॉस वेगवेगळ्या लोड साठी काढायचा आहे. ठीक आहे, कॉपर लॉस मला वेगवेगळ्या लोड साठी काढायचा आहे. मग इथे केव्हीए ची किंमत आणि कॉपर लॉस इन किलोवॅट. कॉपर लॉस इन कशामध्ये बेटा? किलोवॅट मध्ये. आता त्याचं कन्वर्शन होऊन जाईल. आता फॉर्म्युला काय म्हणतो? केव्हीए अपॉन फर्स्ट केव्हीए इंटू फर्स्ट कॉपर लॉस. केव्हीए कुठला बेटा? जो तुम्ही आता काढलाय तो किती येतो? पहिले 571.42 अपॉन केव्हीए अपॉन फर्स्ट केव्हीए म्हणजे किती आला? 500. त्याचा काय झाला बेटा? स्क्वेअर इंटू द फर्स्ट कॉपर लॉस म्हणजे किती बेटा? 4.5 इंटू द किती आलं? 4.5. कळालं? केव्हीए म्हणजे जो आता वरती काढलाय तो, अपॉन फर्स्ट केव्हीए म्हणजे दिलेला असतो तो, आणि इंटू द फर्स्ट कॉपर लॉस म्हणजे जो पण दिलेला आहे तो. कळालं? हा फंडा पहिले. सेकंड याच्यात तसंच मला आता कोणासाठी बेटा? इकडे 350 साठी ही किंमत होती, मग किती आला? 437.5. त्याला डिवायडेड बाय फर्स्ट केव्हीए 500, त्याचा स्क्वेअर इंटू द पुन्हा फर्स्ट कॉपर लॉस. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुन्हा आता थर्ड केस साठी किती आहे? 150 नाही, थर्ड केस साठी उत्तर किती आहे? 200 अपॉन 500, त्याचा काय झाला? स्क्वेअर इंटू द फर्स्ट केव्हीए इंटू द 4.5. आणि सगळ्यात शेवटी किती बेटा? 285.71, त्याला डिवायडेड बाय 500 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 4.5. ठीक आहे, आता ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण इथे लिहून घेऊ. म्हणजे पहा, पहिल्या स्टेप मध्ये किलोवॅटचं कन्वर्शन केव्हीए मध्ये केलं. सेकंड स्टेप मध्ये केव्हीएचं कन्वर्शन कॉपर लॉस इन किलोवॅट मध्ये केलं. ठीक आहे, आता प्रत्येकाचे आन्सर्स बघू. आन्सर्स बघताना किती बेटा? ब्रॅकेटच्या आतमध्ये 571.42 त्याला डिवायडेड बाय 500 त्याचा स्क्वेअर इंटू द किती आहे? 4.5. किती आलं? 5.87. पहिल्याचा आन्सर किती आलं बेटा? 5.87 किलोवॅट मध्ये आलं. हे किती आलं? 5.87. कशामध्ये? किलोवॅट मध्ये. कशामध्ये आलं हे? किलोवॅट. पहिलं गणित आहे, थोडंसं समजून घ्यायला अवघड जाईल. ठीक आहे, मग हॅबिच्युअल होऊन जाईल. ठीक आहे, ओके. आता पुढचं बघू. किती बेटा? ब्रॅकेटच्या आतमध्ये 437.5 त्याला डिवायडेड बाय 500 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याचा स्क्वेअर इंटू द 4.5. किती आलं? 3.44 किलोवॅट. पुन्हा पुढच्याचं बघू आपण. किती येतो? ब्रॅकेटच्या आतमध्ये 200 डिवायडेड बाय 500 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याचा स्क्वेअर इंटू द 4.5. किती आलं? 0.72 काय पुन्हा किलोवॅट. आणि सगळ्यात शेवटी 285.71
डिवायडेड बाय 500 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर इंटू द 4.5 किती आलं 1.46 पुन्हा कशात येईल बेटा किलोवॅट एकदा फक्त क्रॉस चेक करू द्या 5.87 3.44 0.72 आणि त्याच्यानंतर मग 1.469 किलोवॅट ओके इथे माझी सेकंड स्टेप झाली ठीक आहे इथे माझी फर्स्ट स्टेप कंप्लीट केली ठीक आहे ही माझी फर्स्ट स्टेप होती ठीक आहे इथून माझी सेकंड स्टेप स्टार्ट झाली आता थर्ड स्टेप मध्ये काय म्हणते बेटा पहा हे झालं सेकंड स्टेप बी पार्ट मला सोडवायची गरज नाही पडली थर्ड स्टेप काय काढायचंय कॉपर लॉस काढायचा किती तासांसाठी 24 तासांसाठी आता मी कॉपर लॉस काढतो 24 तासांसाठी कसा काढतो नीट बघा कॉपर लॉस फॉर 24 आवर्स कसा काढायचा नीट लक्ष द्या आता पहा ह्या किमती 1 2 3 4 किमती आल्या टेबलमध्ये पण पहा तुम्हाला 4च किमती असतील 1 2 3 4 आणि प्रत्येकाला आवर पहा आवर दिलेले 8 10 4 आणि 2 8 10 4 आणि 2 दिसतात बेटा टेबलमध्ये पहा आवर्स दिसत आहेत 8 10 4 आणि 2 यांच्या सगळ्यांची ऍडिशन केली ना बेटा 8 आणि 10 18 होतात 18 आणि 4 22 22 और 2 24 टोटल 24 तासच होतील ते ऍडिशन केली आपण सगळ्यांची तर टोटली ते किती तास होतात बेटा 24 तास होतात टोटली ते किती तास होतात बेटा 24 तास होतात टोटल ते किती तास होतात 24 तास होतात ठीक आहे मग आता पहिली किंमत किती आहे 5.87 त्याला गुणिले पहिला तास किती बेटा 8 तासाची किंमत आहे पहिली मग प्लस कळतंय 5.87 इंटू द 8 का केलं पहिल्यांदा मला 8 तास होतं पुढचं किती बेटा 3.44 त्याला गुणिले किती तास आहे बेटा 10 तास सेकंड किंमत आवश्यी पुढे 0.72 त्याला गुणिले आवश्यक किंमत त्यावेळेस किती आहे 4 आणि प्लस शेवटी किती आहे 1.46 त्याला गुणिले किती बेटा 2 मग इथे कॉपर लॉस फॉर 24 आवर्स मला भेटेल कॉपर लॉस फॉर 24 आवर्स आता कॅल्क्युलेशन्स करा असं कॅल्सियम टाका तुम्हाला कॉपर लॉस फॉर 24 आवर्स भेटेल किती आहे 5.87 इंटू द 8 प्लस 3.44 इंटू द 10 प्लस 0.72 इंटू द 4 प्लस आणि 1.46 इंटू द 2 किती आलं बेटा 87.16 हे कॉपर लॉस फॉर 24 आवर्स भेटलं ठीक आहे आता चौथी स्टेप मध्ये आयर्न लॉस काढायचा आहे आयर्न लॉस फॉर 24 आवर्स बेटा एकदम सोपं जसं कॉपर लॉस वेगवेगळ्यांसाठी माझं वेगवेगळं निघालं तसं आयर्न लॉस एकच आहे आयर्न लॉस काय वेगवेगळ्या आवर्ससाठी वेगवेगळं नसतं आयर्न लॉस वेगवेगळ्या आवर्ससाठी वेगवेगळं नसतं म्हणून आयर्न लॉस काढताना डायरेक्टली 2.5 त्याला गुणिले 24 आयर्न लॉस इथे 2.5 होता त्याला गुणिले 24 मला हे कॉपर लॉस काढायचं होतं त्यासाठी मला हे सगळं करावं लागलं हे कॉपर लॉस 24 तास काढायचं होतं ना मला त्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस कराव्या लागल्या मग मला कॉपर लॉस फॉर 24 तासासाठी भेटलं आयर्न लॉस काढायचं असेल तर इझिली भेटून जातं मग 2.5 इंटू द 24 किती आलं 60 किती आलं बेटा आन्सर 60 ठीक आहे 60 हे काय आहे तुमचं सगळंच्या सगळं किलोवॅट आणि इथे आवर मध्ये येईल ठीक आहे तास पण मल्टिप्लाय केलेत ना म्हणून इथे पुन्हा किलोवॅट आणि आवर ठीक आहे ओके कॉपर लॉस भेटलं आयर्न लॉस भेटलं ठीक आहे पाचवी स्टेप काय बेटा टोटल लॉस मग टोटल लॉस काढायचा असेल टोटल लॉस काय होईल बेटा कॉपर लॉस प्लस आयर्न लॉस मग इथे लिहून घेतो वाटलं तर पहिल्यासाठी फॉर्म्युला कॉपर लॉस फॉर 24 आवर्स प्लस पुन्हा काय बेटा आयर्न लॉस फॉर 24 आवर्स विच इज इक्वल टू कॉपर लॉस फॉर 24 आवर्स 87.16 प्लस 60 कॅल्क्युलेशन्स करा 87.16 प्लस 60 किती आलं बेटा 147.16 किलो वॅट आवर हे काय झालं टोटल लॉस तुमचे टोटल लॉस कळालं सहावा फंडा आता ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवर काढायची सहावा फंडा काय काढायचा आहे ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवर एकदम इझिली निघते बेटा काही जास्त डोक्याला ताण नाही द्यायचा टेबल आहे आपल्याकडे तो टेबल बघायचा फॉर्म्युला काय म्हणतो लोड इन किलोवॅट इंटू द आवर लोड इन किलोवॅट पहिला किती आहे 400 पहा दिलेला आहे
इंटू द आवर. आवर किती आहे 8 पहिल्यांदा, प्लस पुन्हा मग पुढे लोड इन किलोवॅट 350, त्याला गुणिले आवर 10, प्लस पुन्हा 150 लोड इन किलोवॅट इंटू द आवर. आवरची किंमत 4 आणि प्लस सगळ्यात शेवटी 200 गुणिले 2. 200 गुणिले 2 म्हणजे तुला ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर भेटेल. ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवर कॅल्क्युलेशन्स करा. आता ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवर कॅल्क्युलेशन्स करा. किती आहे 400 गुणिले 8 प्लस 350 गुणिले 10 प्लस 150 गुणिले 4 प्लस 200 गुणिले 2. किती आलं 7700. 7700 ही काय झाली बेटा ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवर. हे पण काय किलोवॅट आणि आवर. किलोवॅट आणि आवर. आणि मग सगळ्यात शेवटी ऑल डे इफिशियन्सी. ऑल डे इफिशियन्सी सगळ्यात शेवटी ऑल डे इफिशियन्सी. मी डायरेक्ट हे टाकतोय बेटा, किमती टाकतोय किंवा आधी फॉर्म्युला लिहून घेऊ. काय आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरची आउटपुट पॉवर आली म्हणजेच ही आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे झालेली आहे. म्हणजेच ही काय झाली बेटा आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे. ठीक आहे, आउटपुट एनर्जी इन किलोवॅट पर डे किंवा इथे आउटपुट एनर्जीच्या ऐवजी आउटपुट पॉवर म्हटलं. एनर्जी आणि पॉवर दोघं सेमच असतं, लक्षात ठेवा. एनर्जी आणि पॉवर दोघी सेमच असतं. एनर्जी आणि पॉवर दोघी गोष्टी सेम असतात. ठीक आहे, मग इथे लिहून घेतो आउटपुट पॉवर किंवा ट्रान्सफॉर्मर पॉवर. आउटपुट पॉवर इन किलोवॅट पर डे अपॉन खाली पुन्हा आउटपुट पॉवर इन किलोवॅट पर डे प्लस लॉसेस. प्लस काय बेटा लॉसेस इंटू द 100. ओके, आता इथे बघू आउटपुट पॉवर किती आली 7700. त्याला डिवाइडेड बाय 7700 प्लस लॉसेस टोटल लॉस 147.16 इंटू द 100. आधी एवढंच सोडवा फक्त आणि मग खालचं सोडवायचं. आधी एवढं सोडवा. किती बेटा 7700 त्याला डिवाइडेड बाय खाली 7700 प्लस 147.16 ब्रॅकेट कम्प्लीट आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 100. 98.12 काय बेटा पर्सेंटेज. हे कोणाचं आन्सर आलं ऑल डे इफिशियन्सी. हे कोणाचं आन्सर आलं बेटा ऑल डे इफिशियन्सी. किती आलं 98.12. किती आलं बच्चालो 98.12. इथे तुमचं पहिलं गणित संपलं. याचे गणित मोठे आहेत. ठीक आहे, महत्वाचे आणि मोठे आहेत. ही 3rd स्टेप झाली. ठीक आहे, ही 4th स्टेप झाली, ही 5th स्टेप झाली आणि ही 6th स्टेप आणि ही फायनली 7th स्टेप. ही फायनली काय चलो तुमची 7th स्टेप. ही फायनली काय तुमची 7th स्टेप. चलो व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू बेटा. पुढचं गणित नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.